नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। हे बघा, लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नवीन मुख्यमंत्री होताच घोषणा झालेली आहे। महिलांना अर्जंट तिथे 3 ते 4 अशा सूचना दिलेल्या आहेत। बँकांना तिथं 3 ते 4 सूचना दिलेल्या आहेत। उद्या रविवार आहे, त्यासाठी आजच काही बँकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। पोस्ट खात्याला सुद्धा इथं सूचना दिलेल्या आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये आता वाटप चालू झालेलं आहे, चालू होणार आहे। पण तुम्हाला हे काम करावं लागणार, तरच मिळणारे 21 रुपये आणि मागचे 7500 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 21 रुपये पडणार, एवढंच काय, तर मागचे जे 7500 आहेत त्यातले राहिलेले 3000 असू द्या किंवा 4500 असू द्या किंवा पूर्णचे पूर्ण 7500 आणि आताचे 2100 एकत्र तुमच्या अकाउंटला असे दोन्ही मिळून 9600 रुपये तुम्हाला आज अकाउंटला पडणार आहेत। लक्षात घ्या, नवीन मुख्यमंत्र्याची आता घोषणा झालेली आहे। नवीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे तिथं आता झालेले आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता माननीय जे आपले मुख्यमंत्री आहेत ते सध्या काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, परंतु नवीन मुख्यमंत्री आता तिथं एकनाथ शिंदे नाहीत, तर तिथं आता देवेंद्र फडणवीस साहेब आता नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आता नवीन मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, एकनाथ शिंदे नाहीत। आता कोणाकोणाला वाटतं की तिथं एकनाथ शिंदे हे लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं, परंतु आता असं झालेलं नाहीये। तर आपण बघणार आहोत नेमकं आता काय सूचना आहेत लाडक्या बहिणींसाठी, काय मोठी गोष्ट आहे, कोणत्या लाडक्या बहिणींसाठी आता अर्जंट सूचना जी आहे ते आपण बघणारच आहोत। कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप चालू झालेलं आहे, कोणतं तुम्हाला काम करायचं आहे, बँकांना काय सूचना दिलेल्या आहेत, या सगळ्यांची माहिती आपण डिटेल आणि सविस्तरमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ छोटासाच आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती, म्हणजे तुम्हाला नक्की कळणार आहे की तुमचं अकाउंट कोणतं आहे, त्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत का, तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, बँकेमध्ये जाऊन त्या गोष्टी करायच्या आहेत, कारण तिथं पैसे वाटप सुरू झालेलं आहे। जसं तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणींना दिलं होतं वचन, महायुती सरकारने वचन दिलं होतं की डिसेंबरचा हप्ता जो आहे तो आम्ही हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देणार आहोत, वाटप करणार आहोत। आणि आज नोव्हेंबरचा शेवटचा दिवस आहे, आज 30 नोव्हेंबर आहे आणि आजपासून वाटप सुरू झालेलं आहे। जसं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे, विधानसभेमध्ये आपण बघत आहोत की आता महायुतीला भरभरून यश असं लाडक्या बहिणीनं दिलेलं आहे। लाडक्या बहिणीनं त्यांचं वचन पूर्ण केलं, आता महायुती सरकार हे त्याचं वचन पूर्ण करत आहे। महायुती सरकार प्रचंड बहुमताने विजय आले आणि त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार, परंतु आता निवडणूक होऊन निकाल लागून 8 दिवस झालं तरीही काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1ही रुपया आलेला नाही, त्यामुळे थोडीशी नाराजी तिथं लाडक्या बहिणींमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्हाला पण वाटत आहे का अजून उशीर झाला आहे पैसे यायला, कारण स्वतः त्यांनी म्हणालं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे टाकणार आहोत। तर लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची ती वेळ आलेली आहे, तो सोन्याचा क्षण आलेला आहे, तो दिवस उजाडला आहे, आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे। परंतु त्याच अगोदर तुम्हाला मी सांगत आहे, बँकांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। ज्या बँका लाडक्या बहिणी योजनेचं बँक अकाउंट तिथं ब्लॉक केलेलं आहे अशा बँकांना तातडीचे निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही बँकेनं लाडकी बहीण योजनेचं जे अकाउंट आहे, ज्या लाडकी बहिणीसाठी जे अकाउंट वापरलं गेलेलं आहे ते अकाउंट कुणीही बंद करायचं नाही। कुठलीही बँक असू द्या, HDFC बँक असू द्या, ॲक्सिस बँक असू द्या, नाहीतर तिथं पोस्टाचं खातं असू द्या, सेव्हिंग बँक पासबुक असू द्या, तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, कोणतेही बँक अकाउंट असू द्या, तिथं सगळ्यात महत्त्वाचं त्यांना सांगितलं आहे की सगळ्यांची आधार कार्डी तुम्ही स्वतः तिथं जोडून घ्यायचं आहे। स्वतः बँकेनं हेल्प करायची आहे लाडक्या बहिणींना। कोणाचं आधार कार्ड लिंक करायचं राहिलं असेल तर त्यांना स्वतः फोन करून बोलवून घ्यायचं आहे बँकेमध्ये आणि त्यांची राहिलेली कामं करून घ्यायची आहेत। लक्षात घ्या, तुम्ही बँकेवर थांबू नका, तुम्ही स्वतः आज बँकेमध्ये जा आणि जे काही महत्त्वाची कामं आहेत ती स्वतः राहिलेली कामं आहेत ती करून घ्या। लाडक्या बहिणीसाठी जी महत्त्वाची कामं आहेत, आता महत्त्वाची कामं कोणती तेही तुम्हाला सांगतो, 2 महत्त्वाची कामं आहेत ते पण सांगतो, परंतु आता त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काम जे म्हणजे तुम्ही जे अकाउंट दिलं आहे, लक्षात घ्या, बँकेचं जे अकाउंट दिलेलं आहे, तुम्ही SBIचं जर अकाउंट दिलं असेल आणि तुमचं आधार कार्ड जर तुमच्या ॲक्सिस बँकेला जर हे असेल संलग्न असेल तर तिथं प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण तुम्ही जे बँक अकाउंट दिलं आहे ते SBIचं दिलं आहे आणि तुमचं आधार कार्ड लिंक आहे ॲक्सिस बँकला, जे की बंद पडलेलं आहे खूप दिवस झालं।
आता ॲक्सिस बँक चालू असेल तर तिथं पैसे येऊ शकतात, परंतु जे अकाउंटच बंद पडलं आहे आणि तुम्ही SBI दिलं आहे तर मग कसं होणार? मग तुम्हाला पहिलं काम करावं लागेल, त्या ॲक्सिस बँकेतून तुमचं जे आधार कार्ड आहे ते इनॅक्टिव्ह करून SBIला ते जोडून घ्यावं लागणार आहे। ही प्रोसेस 1 ते 2 दिवसाची आहे, तुम्हाला आजच प्रोसेस करायची आहे, कारण पैसे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये वाटप आता सुरू झालेलं आहे, तर लक्षात घ्या। आता ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं काम आहे मी तुम्हाला सांगितलंय। पहिलं काम म्हणजे तुम्हाला आधार कार्ड तुमचं कुठल्या बँकेला लिंक आहे ते बघायचं आहे आणि तुम्ही जी बँक दिली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तेच आपलं बँक खातं व्यवस्थित चालू आहे का हे बघायचं आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, रेशन कार्ड खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट झालेलं आहे, कारण आता अर्ज पडताळणीमध्ये रेशन कार्ड चेक केलं जात आहे। ज्या लाडक्या बहिणीचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल त्या लाडक्या बहिणीला तिथं आता लाभ मिळणार नाही, कारण तिथं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना सांगितलं आहे की प्रत्येकाचं आता रेशन कार्ड तिथं चेक झालं पाहिजे। त्यामुळे रेशन कार्ड अपडेट करून घ्या, तुमचं अकाउंटवर असं ते नाव नसेल तर अपडेट करून घ्या। हे 2 महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत। पुढचं म्हणजे काय तर अर्जंट सूचना ज्या होत्या त्या हे अजून एक अर्जंट सूचना सांगतो, ती 2 महत्त्वाची कामं आणि अर्जंट सूचना काय। जर तुम्ही जे हमीपत्र भरून दिलंय आणि हमीपत्रात आपण बघितलं की भरपूर असे नियम आता राज्य सरकारने कडक नियम लावलेले आहेत, त्याच्यामध्ये आता लक्षात घ्या महत्त्वाचे नियम हे ते सांगणंच आहे, परंतु पोस्टाचं खातं जर असेल तुमचं तर आज पोस्टामध्ये जाऊन या प्लीज मित्रांनो, लाडक्या बहिणींनो प्लीज आज पोस्टाच्या अकाउंटमध्ये जाऊन या, कारण पोस्टात गेल्यानंतर तुम्हाला तिथं समजणार आहे की आपलं अकाउंट चालू आहे का नाही। पोस्टात आज जाऊन या, कारण भरपूर जणांचं असं झालंय तुम्ही दिलंय एक अकाउंट, ते अकाउंट बंद आहे आणि पोस्टाचं अकाउंट काढलंय परंतु पोस्टाचा अकाउंटमध्ये पैसेच आले नाहीत। बघा तुम्ही झालेलं असेल, पहिला एखादा हप्ता आलाय परत हप्त्याचा नाही आले किंवा एकही हप्ता नाही आलाय, पोस्टाचं अकाउंट आहे तरी पण हप्ते नाही आले, तर आज पोस्टात जाऊन सगळी चौकशी करून घ्या पोस्टाचं अकाउंट चालू आहे का बाबा, तिथं आधार कार्ड लिंक आहे का, व्यवस्थित झालंय का। आणि पहिलं म्हणजे लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं दिसणार आहे की तुमची कुठली बँक आहे आणि तुम्हाला कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक करायचं आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला आहे का, फॉर्म पेंडिंग आहे का। आता भरपूर जणांचा फॉर्म तिथं पेंडिंग आहे, तर तो पेंडिंग फॉर्म सुद्धा तुम्हाला लवकरच अप्रूव्ड झालेला तिथं दिसणार आहे। तर लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता लक्षात घ्या, काही जिल्हे आहेत तिथं त्या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ते म्हणजे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची खबर आहे। लाडक्या बहिणींना आता जे तुम्ही हमीपत्र जे भरून दिलं होतं आणि ज्या हमीपत्रात ज्या सगळ्या लाडक्या बहिणी उतरत आहेत, जे म्हणजे या नियमांमध्ये बसत आहेत, त्या लाडक्या बहिणींची यादी आज सगळ्या लाडक्या बहिणींची यादी ही बँकेला पाठवली गेलेली आहे आणि आज लाडक्या बहिणींना मेसेज येईल की तुमचा जो काही बॅलन्स आहे तो तुमच्या बॅलन्स अकाउंटमध्ये क्रेडिट केलेला असेल। लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता जसं मुख्यमंत्री नवीन घोषित झाले तसं त्यांनी तिथं डिक्लेअर केलेलं आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहेत ते 12 जिल्हे कोणते लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो। धुळे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, पुणे, मुंबई उपनगर, सांगली, सातारा आणि असेच कोल्हापूर, सांगली। आता ह्या अशा पट्ट्यांमध्ये काही विविध पहिला जो टप्पा आहे त्यात ते वितरण केलं जाणार आहे। तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचं बँक कुठली आहे आणि तुमचं जे काही आहे ते जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे। मध्ये मी तुम्हाला सांगेल की तुमचे पैसे कधी येऊ शकतात आणि तुमच्या बँकेला तुमची जी बँक आहे ती पण चालू शकते का। लक्षात घ्या, काही महत्त्वाच्या बँका आहेत तिथं त्याच बँकेमध्ये पण पैसे येणार आहेत, काही बँका तिथं चालणार नाही आहेत। काही बघा तुम्ही फॉर्म भरताना मध्यवर्ती बँक दिली असेल, कुठली काय असेल, अशा काही बँका आहेत जिल्हास्तरीयवरती ज्या बँकांना तिथं अकाउंटला पैसे पडणार नाही। तर लाडक्या बहिणींना महत्त्वाची खबर आहे, परंतु जे 2 ते 3 अर्जंट काम केले तरच तिथं त्या लाडक्या बहिणींना पैसे हे मिळणार आहेत। लक्षात घ्या, आज पैसे वाटप सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण आपण सगळ्यात आधी महत्त्वाची बातमी सगळ्यात लवकर आपण सगळ्यांना देत असतो। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की कोणाला किती पैसे मिळालेले आहेत, कोणाचे किती पैसे राहिलेले आहेत, तुमची बँक कोणती आहे, तुमचं पोस्टाचं अकाउंट आहे का बँकेचं अकाउंट आहे, तुमचा जिल्हा कोणता। मग आपण त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय करून सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।